आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेनगर या शाळेमध्ये होळीचा सण येत आहे. किती तारखेला आहे होळी? 3 तारखेला रंगपंचमी. तर या रंगपंचमी निमित्त आपण जे रंग वापरतो, जे रंग बाजारात विकत आणतो, ते रंग विविध रसायनापासून बनवलेले असतात आणि ते जर रंग आपल्या डोळ्याला, चेहऱ्याला, आपल्या त्वचेला लागले तर आपले त्वचा, डोळे खराब करतात. म्हणून ते रंग आपल्यासाठी खूप घातक असतात. मग आपण निसर्गातून रंग कसे बनवायचे याची कार्यशाळा आज आपण आपल्या फुलेनगर शाळेमध्ये घेत आहोत. तर हे जे आता मुलं काही करतायत, ह्या मुलांनी हे सुरुवातीला हे जे आणलेलं आहे, हे जे फुलं आहे, हे पळसाचे फुलं आहे आणि या पळसाच्या फुलांना जर आपण चांगलं कुटलं आणि बारीक कुटून किंवा वरोट्या पाटावर वाटून, दगडानं वाटून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून जर आपण त्याला पाण्यात जर भिजवलं तर याचा छानपैकी केशरी लाल रंग तयार होतो. म्हणून या मुलांनी, हे आमचे आता फुलेनगरचे मुलं, हा जो रंग तयार करतायत किंवा असं जरी आपण त्याला चोळलं, हे बा माझे हात लाल व्हायला लागलेत, हे असं जरी एखाद्याच्या आपल्याला तोंड असं जर आपण तोंडाला, हे ओलं याच्यातून झालंय, असाच जर असा कलर त्याला लावला असा चेहऱ्याला, तरी हा कलर, हा फुलांचा कलर असल्यामुळं त्याच्यापासून काही हानी होत नाही आणि आपलं कलर खेळण्याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळतो. तशाच पद्धतीनं या मुलांनी आता हे पालखापासून हिरवा कलर तयार केलेला आहे. पालखाची एक जुडी आणली होती आणि त्यांना मी हिरवा कलर या मुलांनी याच्यापासून, पालखाच्या भाजीपासून तयार केलेले आहे. अशाच पद्धतीनं हळदीपासून आपण पिवळा कलर तयार करू शकतो. बीट जे असतं त्या बीटपासून आपण चांगला लाल रंगाचा गडद हे कलर आपण तयार करू शकतो. किंवा मुली जर कुठं मेकअप वगैरे करताना घ्यायचं, एक बीट घ्यायचं आणि बीटाचीच लिपस्टिक तयार करायची आहे की नाही, आणि ती लावायची. ती हानिकारक नसती, पण ती बाजारातून जी आणता तुम्ही ती खूप घातक असते. तीच आपण जेवतो आहे का नाही, मोठ्या शाननं जातो लग्नामध्ये लिपस्टिक लावून, पण जेवताना ते सगळं आपल्या काय होतं, पोटात जाते आणि आपल्या पोटात विषारी तयार होतं. लक्षात आलं? अशा पद्धतीनं हे रंग काय करायचे, तुम्ही तयार करायचे. सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या घरी असे रंग तयार करून ठेवायचे आणि आपण शाळेत होळीचा कार्यक्रम घेऊ, त्या दिवशी आणून याच रंगानं होळी खेळायची. कळलं तुम्हाला सगळ्यांना? ठीक.